लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. गुढीपाडवा सण विशेष भेट मिळणार. 10वा प्लस 11व्या हप्त्याचं गिफ्ट मिळणार. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 10व्या हप्त्याचे पैसे तसेच गॅसचे पैसे, एप्रिल महिन्याचे पैसे तसेच लाडक्या बहिणींना आतापर्यंत 13,500 रुपयाचं गिफ्ट मिळालेलं आहे. आणि आता पुन्हा एकदा 1,500 रुपयाचं गिफ्ट म्हणजे एप्रिल महिन्याचा 10व्या हप्त्याचं गिफ्ट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. नमस्कार. लाडकी बहीण योजना आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी आणि ऑथेंटिक अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तर बघा, आज तारीख आहे 27 मार्च आणि लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1,500 रुपये तर लाडकी बहिणींचे जमा होणार आहेत. सोबत गॅसचे पैसे सुद्धा जमा होणार आहेत. खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींना आतापर्यंत 9 हप्त्याचे पैशाचं गिफ्ट मिळालं. एकूण 13,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये, लाडक्या ताईंच्या खात्यामध्ये जमा झाले. आणि आता एप्रिलचे 1,500 रुपयाचं गिफ्ट तयार आहे. एप्रिल हप्ता वाटप करण्याबाबत आता नियोजन सुरू झालेलं आहे. सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता पैसे वाटप होणार आहे. तसेच गरीब कुटुंबातील महिलांना साडीचं सुद्धा गिफ्ट मिळालेलं आहे. कोणत्या त्या महिला आहेत ज्यांना साडीचं गिफ्ट मिळालेलं आहे, संपूर्ण संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आणि ही सर्वात मोठी आणि ऑथेंटिक अपडेट आपण मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर देत आहोत. तसेच लाडक्या बहिणींना 10वा हप्ता किती मिळणार, 1,500 मिळणार की 2,100 मिळणार, 11वा हप्ता, 12वा हप्ता, 13वा हप्ता किती मिळणार, 2,100 मिळणार की 1,500 मिळणार, सर्व माहिती समोर आलेली आहे. कोणतं गिफ्ट किती मिळणार, किती बोनस मिळणार, गुढीपाडवा सणाची भेट कधीपर्यंत जमा होणार, सर्व अपडेट आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी लक्षामध्ये घ्या. सर्वात मोठी ऑथेंटिक अपडेट. नमस्कार. आज तारीख आहे 27 मार्च आणि 27 मार्च आणि वार आहे गुरुवार. आणि 10व्या हप्त्या संदर्भात आणि 10व्या हप्ता वाटप संदर्भात आतापर्यंतची सर्वात मोठी ऑथेंटिक अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडवा स्पेशल सर्व अपडेट असणार आहे. तर बघा, गुढीपाडवा सणाला लाडक्या बहिणींना 10व्या हप्त्याचं गिफ्ट मिळणार का, अशा प्रकारची चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू झालेली आहे. तर तीच चर्चा असेल किंवा खरंच मिळणार आहेत की पैसे, खरंच गुढीपाडव्यापर्यंत 10वा हप्ता जमा होईल का, सर्व बहिणी प्रतीक्षा करत आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला याच आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ विदाऊट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि पुन्हा एकदा सांगतोय, अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब बटन दाबून आपल्या चॅनलला जॉईन करा, जेणेकरून तुमची एकही लाडकी बहीण संदर्भातील अपडेट मिस होणार नाही. प्रत्येक अपडेट तुम्हाला टाइम टू टाइम भेटेल. ठीक आहे, आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया. तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आता अखेर महिलांची प्रतीक्षा संपणार. सर्व महिलांची, सर्व लाडक्या ताईंची, सर्व लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपणार. कारण की लाडकी बहीण योजनेसंदर्भात अशीच ऑथेंटिक अपडेट आलेली आहे. कारण की आता बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 1,500 रुपये जमा होणार आहेत एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याचे. तुमच्या मोबाईलवरती अशा प्रकारे मेसेज सुद्धा येणार आहे. डिअर कस्टमर, डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ ₹1500 क्रेडिटेड टू युअर अकाउंट. बघा, 1,500 रुपये जमा झाल्याचा आता पुन्हा एकदा मेसेज येणार आहे. तसेच लाडक्या बहिणींना 830 रुपये जमा होण्याचा सुद्धा मेसेज येणार आहे. ज्या बहिणी अन्नपूर्णा योजनेअंतर्गत उज्ज्वला गॅस कनेक्शन ज्यांच्या नावावरती आहे, मोफत वर्षातून मिळणाऱ्या 3 गॅस सिलेंडरचा लाभ मिळवतात, अशा महिलांना आता 830 रुपये जमा होणार आहेत. तुमच्या मोबाईलवरती आता गॅसचे पैसे जमा झाल्याचा SMS सुद्धा बँकेकडून येणार आहे. तर बघा, डिअर कस्टमर, डीबीटी और गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ ₹830 क्रेडिटेड टू युअर अकाउंट, अशा प्रकारचा तुम्हाला मेसेज पडणार आहे पैसे जमा झाल्याचा. तर बघा, आता अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे. लाडक्या बहिणींची फेब्रुवारी हप्त्याची प्रतीक्षा संपली, त्यानंतर मार्च हप्त्याची प्रतीक्षा संपली. आता लवकरच लाडक्या बहिणींची एप्रिलच्या हप्त्याची गॅसच्या पैशाची प्रतीक्षा संपणार आहे. बघा, आता कधीपर्यंत तुम्हाला हे सर्व पैसे मिळणार आहेत, आता आपण त्याविषयी अपडेट पाहूया. तर या ठिकाणी बघा, सर्वात मोठी अपडेट आणि सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. आत्ताच होळीच्या सणाला आणि महिला दिनी लाडक्या बहिणींना 3,000 रुपये महायुती सरकारने वाटले आहेत. बघा, काही महिलांना या ठिकाणी लक्षामध्ये घ्या. होळीच्या सणाला तुम्हाला मार्च महिन्याचे पैसे मिळाले. बघा, 12 मार्च पासून पैसे वाटप सुरू झालं होतं. 13 मार्च, 14 मार्च, 15 मार्च, 16 मार्च या होळीच्या सणाच्या कालावधीमध्ये सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे मिळाले मार्च महिन्याचे. आणि लाडक्या बहिणींना फेब्रुवारीच्या जे पैसे होते ते महिला दिनी वाटले गेले. म्हणजे 1,500 मार्चचे, फेब्रुवारीचे 1,500, 2 टप्प्यामध्ये असे लाडक्या बहिणींना होळीच्या सणाला आणि महिला दिनी या दोन्ही
म्हणजे त्या पिरियडमध्ये त्या कालावधीमध्ये 3,000 रुपये लाडक्या बहिणींना वाटले गेले. आता या ठिकाणी बघा संपूर्ण महाराष्ट्रभर एकच चर्चा रंगली आहे. गुढीपाडवा सण जवळ येत आहे. तर बघा गुढीपाडवा सणाला लाडक्या बहिणींना 1,500 रुपये येणार का? आता हाच तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल. तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला संपूर्ण अपडेट तुम्हाला पुढे मिळणार आहे. तर बघा आता लेटेस्ट अपडेट काय आहे? गुढीपाडव्याच्या सणाला पैसे मिळतील का? त्या अगोदर या ठिकाणी बघा सर्व महिलांच्यासाठी, सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. आता बघा गरीब कुटुंबातील महिला जर तुम्ही असाल तर तुम्हाला सुद्धा साडीचा लाभ मिळाला असेल. बघा गरीब कुटुंबातील महिलांना साडी वाटप करण्यात आलेली आहे. साडीचं गिफ्ट सुद्धा त्यांना मिळालेलं आहे. तर कोणत्या त्या महिला आहेत, कोणत्या गरीब कुटुंबातील पात्र महिला आहेत ज्यांना साडी मिळालेली आहे किंवा साडीचं वाटप करण्यात आलेलं आहे? तर बघा होळीच्या सणाला या साडीचं वाटप करण्यात आलेलं आहे. तुम्हाला जी स्क्रीनवरती साडी दिसत आहे अशा प्रकारच्या साडीचं वाटप करण्यात आले आहे. पात्र महिला कोणत्या होत्या? पात्र गरीब महिला कोणत्या होत्या? तर बघा ज्या महिलांकडे अंत्योदय शिधापत्रिका आहे अशा गरीब कुटुंबातील महिलांना सरकारनेच हे गिफ्ट दिलेलं आहे. त्यांना साडीचं गिफ्ट सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे आणि या साडीची जी किंमत आहे ती आहे 350 रुपये. आणि ही जी साडी आहे बघा या ठिकाणी लक्षामध्ये काय दरवर्षी दिली जाते. तर बघा मोफत साडी वाटपची ही जी योजना आहे या योजनेमध्ये वर्षातून एकदा एक साडीचं गिफ्ट दिलं जातं. ही योजना 2023 मध्ये सुरू झाली होती. 2023 ला साडी देण्यात आली होळीच्या सणाला. 24 वर्ष 2024 ला सुद्धा साडी दिली आणि या वर्षी 2025 ची साडी सुद्धा होळीच्या सणाला देण्यात आलेली आहे. तुम्हाला ही साडी मिळालेली आहे का? कमेंट मध्ये नक्की सांगा. फक्त ही साडी अंत्योदय शिधापत्रिका धारक महिलांनाच मिळणार आहे. ही पण अपडेट लक्षामध्ये घ्या. ठीक आहे, इतर महिलांना नाहीये. ठीक आहे. त्यानंतर बघा आता लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आता 10व्या हप्त्याचे पैसे जमा होणार. पैसे पडल्याचा मेसेज बँकेकडून येणार. तुमच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा 1,500 रुपये जमा होणार. बघूया आता आपण सर्व अपडेट. तर बघा तुम्ही खरंच ऐकलं की लाडक्या बहिणींना आता 10व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहे. मार्च महिना आता जवळजवळ संपत आलेला आहे. अंतिम टप्प्यामध्ये आहे. मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू आहे. आणि या ठिकाणी बघा आता अर्ज करणाऱ्या ए टू झेड बहिणींना पैसे मिळणार आहेत. बघा सर्वच्या सर्व लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज करणाऱ्या महिलांना 10व्या हप्त्याचे पैसे पडणार आहेत. बँकेकडून मेसेज येणार आहे. बघा सर्व महिलांना लाभ मिळणार आहे. फक्त तुमचा अर्ज मंजूर पाहिजे म्हणजे तुम्ही या योजनेच्या निकषमध्ये बसला पाहिजे आणि पात्र पाहिजे. पात्र असणाऱ्या ए टू झेड या ठिकाणी बघा पात्र जेवढ्या पण महिला आहेत तेवढ्या ए टू झेड महिलांना लाडकी बहीण योजनेमधून लाभ मिळणार आहे. ठीक आहे. आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया. तर बघा लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 9 हप्त्याचे बोनसचं गिफ्ट वाटप झालेलं आहे. म्हणजे लाडक्या बहिणींना 9 हप्त्याचं गिफ्ट मिळालेलं आहे. म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 9 हप्ते जमा झालेले आहेत. तर बघा 9 हप्त्याचे लाडक्या बहिणींना एकूण पैसे मिळालेले आहेत. त्या पैशाची रक्कम आहे किंवा संख्या आहे ती आहे 13,500 रुपये. बघा लाडक्या बहिणींना 13,500 रुपये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत. तुम्हाला या 13,500 पैकी किती लाभ मिळाला हे कमेंटमध्ये टाका. आणि तुम्ही जर हा व्हिडिओ अजूनपर्यंत पाहत असाल तर विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पहा. एकही इन्फॉर्मेशन मिस करू नका. अतिशय महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये शेअर करत असतोय. ठीक आहे. तर बघा तुम्हाला 9 हप्त्याचं गिफ्ट तर मिळालं. आता 10व्या हप्त्याचं बोनसचं गिफ्ट तयार होणार आहे. बघा नियोजन प्रक्रिया सुरू झालेली आहे. आता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये, लाडक्या सर्व ताईंच्या खात्यामध्ये 10व्या हप्त्याच्या बोनसचं वाटप होणार आहे. अशी या ठिकाणी ऑथेंटिक अपडेट समोर आलेली आहे. बघा सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, सर्वात मोठी अपडेट, सर्वच्या सर्व महिलांच्यासाठी आनंदाची बातमी. तसेच जेवढ्या पण रेशन कार्ड धारक महिला आहेत त्या सर्व महिलांच्यासाठी आता काही सूचना आहेत. तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केशरी रेशन कार्ड असेल किंवा पांढरे रेशन कार्ड असेल तर या ठिकाणी बघा तुम्हाला तुमच्या तुम्हाला जिथून रेशन मिळते म्हणजे रेशन दुकानामध्ये तुम्हाला केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. जेणेकरून तुम्हाला जे रेशन धान्य मोफत मिळतं ते इथून पुढेही कंटिन्यू मिळत राहील. तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा रेशन कार्ड संदर्भात मोठी अपडेट. रेशन कार्डवर आता मिळणार आनंदाचा शिधा. मग तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केशरी असेल, पांढरे असेल, सर्वांना आनंदाचा शिधा या ठिकाणी मिळणार आहे अशी अपडेट आहे. तसेच बघा या ठिकाणी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. फक्त याच लोकांना मिळणार मोफत राशन आणि या वस्तू. तर ती कोणती लोक आहेत ज्यांना मोफत राशन आणि ही वस्तू मिळणार आहे? तर या ठिकाणी बघा पहिली गोष्ट 355 रुपयाची ही साडी ज्या महिलांकडे अंत्योदय शिधापत्रिका आहे अशा महिलांना गिफ्ट मध्ये किंवा सरकारच्या माध्यमातून वाटप करण्यात आलेले आहे. तुमच्यापैकी अनेक महिलांना ही साडी मिळाली असेल. तसेच बघा राज्य शासनाकडून आता दिला जाणार निधी. तर या ठिकाणी बघा राज्य यंत्रमाग महामंडळ ही सध्या ही योजना राबवणार आहे. 2023-24 वर्षाकरिता महामंडळ एक साडी 355 रुपयांना खरेदी करणार आहे. बघा ही साडी तुम्हाला मिळालेली आहे. भरपूर महिलांना मिळाली.
आता कोणत्या महिलांना 5 वर्षासाठी वस्त्रोद्योग विभागाची योजना वगैरे तुम्हाला या ठिकाणी समजलेली आहे. तुम्ही ही बातमी सविस्तर वाचू शकता. तुमच्यापैकी जर कोणाला मोफत साडी मिळाली असेल तर कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव टाका आणि तुम्हाला साडी मिळाली असेल तर माहिती नक्की कमेंटमध्ये टाका. तसेच बघा लाडक्या बहिणींना आता गिफ्ट मिळणार आहे आणि 3 गॅस सिलेंडरचं गिफ्ट मिळणार आहे. दरवर्षी लाडक्या बहिणींना 3 मोफत गॅस सिलेंडर दिले जाणार आहे. महायुती सरकार देणार लाडक्या बहिणींना गिफ्ट. बघा 3 गॅस सिलेंडरचं गिफ्ट सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. तर या ठिकाणी बघा हे जे गिफ्ट तुम्हाला मिळतंय हे गिफ्ट अन्नपूर्णा योजनेअंतर्गत दिलं जात आहे. बघा अन्नपूर्णा योजना म्हणजे वर्षातून तुम्हाला 3 मोफत गॅस सिलेंडर या योजनेमधून दिले जातात. तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या आतापर्यंत या योजनेमधून मिळालेले पैसे. तर बघा लाडक्या बहिणींना जो पहिला गॅस सिलेंडर मोफत मिळाला होता. बघा या ठिकाणी तुम्हाला दरवर्षी 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जातात आणि जो पहिला गॅस सिलेंडर लाडक्या बहिणींना मोफत दिला होता तो दिला होता ऑक्टोबर 2024 मध्ये, म्हणजे निवडणुकीच्या अगोदर दिला होता. निवडणुकीच्या अगोदर. ठीक आहे. आता बघा लाडक्या बहिणींना दुसऱ्या गॅस सिलेंडरचे पैसे मिळणे अजून बाकी आहे. अजून तिसऱ्या गॅसचे सुद्धा पैसे आलेले नाहीत. तर दुसरा जो गॅस सिलेंडर आहे त्याचे सुद्धा पैसे तुम्हाला लवकर मिळणार आहेत. आता किती पैसे मिळणार हा तुमचा प्रश्न असेल. तर बघा 830 रुपये मिळतात. जर तुमच्या नावावरती उज्ज्वला गॅस कनेक्शन असेल तर तुम्हाला 830 रुपये मिळतात. फक्त घरातील म्हणजे तुमच्या कुटुंबातील तुमचं जे गॅस कनेक्शन आहे ते महिलेच्या नावावरती असायला पाहिजे तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे. ठीक आहे. बघा वर्षातून तुम्हाला 3 गॅस सिलेंडर मिळणार म्हणजे 830 गुणिले जर तुम्ही केलं तर 830 गुणिले जर 3 केलं तर 2490 तुम्हाला या अन्नपूर्णा योजनेतून वर्षाला मिळत असतात. ठीक आहे. त्यानंतर आता आपण पुढची अपडेट पाहूया. तर बघा लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट. आता लाडकी बहीण योजनेमध्ये निवडक अशा महिला आहेत त्यांना 500 रुपये मिळणार आहेत. तर कोणत्या त्या निवडक महिला आहेत ज्यांना 500 रुपये मिळणार आहेत, म्हणजे 1500 नाही तर त्यांना 500च रुपये मिळणार आहेत. आता त्या कोणत्या महिला आहेत तर या ठिकाणी बघा सर्वात मोठी अपडेट. तर बघा ज्या महिला या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, ज्या महिला नमो शेतकरी योजनेअंतर्गत महिलांना दरवर्षी 12,000 रुपये मिळतात. राज्य सरकारकडून 6,000 रुपये, केंद्र सरकारकडून 6,000 रुपये. बघा 6,000 अधिक 6,000 टोटल जर तुम्ही केली तर नमो शेतकरी या योजनेअंतर्गत ज्या शेतकरी महिला आहेत त्यांना 12,000 रुपये वर्षाला मिळत होते. आता बघा जी महिला फक्त एकाच योजनेचा लाभ घेते म्हणजे फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेते, जी महिला नमो शेतकरी योजनेचा किंवा पीएम किसान योजनेचा लाभ घेत नाही, ठीक आहे, तर त्या महिलेला किती रुपये मिळतात तर बघा माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरवर्षी 18,000 रुपये मिळतात आणि या महिलांना पैसे 12,000 रुपये मिळायचे. म्हणजे या ठिकाणी विषय काय झाला होता की ज्या महिला दोन्ही योजनेचा लाभ घेत आहेत म्हणजे दुहेरी योजनेचा लाभ घेत आहेत, नमो शेतकरी योजना प्लस लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत, अशा महिलांना एकूण 30,000 रुपये या महिलांना मिळत होते म्हणजे 12,000 रुपये जास्त मिळत होते लाडक्या बहिणींच्या कंपॅरिझन मध्ये किंवा इतर लाडक्या बहिणींच्या तुलनेमध्ये. आता हाच फरक कमी करण्यासाठी सरकारने नवीन प्रस्ताव जाहीर केलेला आहे. ठीक आहे. या प्रस्तावानुसार सर्व महिलांना समान पैसे मिळणार आहेत. म्हणजे आता बघा नव्या प्रस्तावानुसार ज्या महिला दुहेरी योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांना आता लाडकी बहीण योजनेतून फक्त 6,000 रुपये मिळतील म्हणजे 18,000 नाही मिळणार, त्या 6,000 रुपये मिळतील. म्हणजे महिन्याला 1,500 रुपयाच्या ऐवजी बघा 1,500 रुपये या महिलांना मिळणार नाहीत. तर या महिलांना जे पैसे मिळणार आहेत ते मिळणार 500 रुपये प्रति महिना. बघा दर महिन्याला या महिलांना 500 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, म्हणजेच दरवर्षी एकूण 18,000 रुपयापेक्षा जास्त मदत सरकार देणार नाहीये, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. आता ज्या वेळेस 2100 बाबत निर्णय होईल त्यावेळेस दरवर्षी किती रुपये मिळतील त्याविषयी सुद्धा आपण अपडेट पाहूया. तर बघा महिला व बालविकास विभागाकडे या दोन्ही योजनांचा एकत्रित लाभ घेणाऱ्या महिलांची यादी सुद्धा पाठवण्यात आलेली आहे व या महिलांना दर महिन्याला 500 रुपये मिळत आहेत अशी या ठिकाणी ऑथेंटिक अपडेट समोर आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा आता आपण जर तुम्हाला दरवर्षी 2100 रुपये जर केले तर किती रुपये तुम्हाला दरवेळेस मिळू शकतात तर त्याविषयी आपण इथे अपडेट पाहूया. तर बघा या ठिकाणी लक्षामध्ये घ्या प्लस बघा या ठिकाणी जवळपास 25,000 बघा 25,200 रुपये वर्षाला लाडक्या बहिणींना मिळतील ज्यावेळेस 2100 रुपये तुम्हाला दर महिन्याला दिले जातील. परंतु सध्या तरी तुम्हाला
या ठिकाणी 1500 मिळत आहेत, म्हणजे वर्षाला तुम्हाला दरवर्षी कमीत कमी 18,000 रुपये मिळणार आहेत. आता त्यानंतर पुढचं काही प्रश्न आहेत. तर पहिला जो प्रश्न आहे तो आहे लाडक्या बहिणींचा, की आता ही लाडकी बहीण ही योजना महायुती सरकारने सुरू केलेली आहे. ही योजना किती दिवस चालणार? का ही निवडणुकीपुरतीच होती किंवा थोडे दिवस चालणार, 4-5 महिने चालणार का किती दिवस चालणार? असा प्रश्न अनेक महिलांनी विचारला कमेंटमध्ये. तर त्या प्रश्नाचं उत्तर बघा स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब असतील, शिंदे साहेब असतील, महिला व बालविकास मंत्री आरती चटकरे मॅडम असतील, सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की जोपर्यंत महायुती सरकार आहे, म्हणजे 5 वर्ष महायुती सरकार सत्तेमध्ये आहे, त्यांनी सांगितलेलं आहे आम्ही ही योजना बंद करणार नाही. सध्या आम्ही 1500 रुपये देत आहोत. योग्य वेळी आम्ही 2100 बाबत निर्णय घेऊ व लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपये सुद्धा देऊ. आम्ही जे वचन दिलं आहे ते सुद्धा पूर्ण करू. त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की आम्ही ही योजना म्हणजे महायुती सरकार ही योजना 5 वर्ष सुरळीतपणे चालवणार आहे. कारण की या ठिकाणी बघा, कारण ही योजना सुरळीतपणे महायुती सरकार चालवलेली सुद्धा आहे. त्यामुळे ही योजना बंद वगैरे पडणार नाही. तुम्हाला माहित आहे प्रत्येक महिन्याला तुम्हाला लाभ मिळतोय. फक्त फेब्रुवारी महिन्यामध्ये थोडासा उशीर झाला होता, परंतु त्या फेब्रुवारी महिन्याचे पैसे सुद्धा तुम्हाला मार्चमध्ये महिला दिनी मिळाले. बाकी सर्व हप्ते तुम्हाला टाइम टू टाइम मिळत आहेत. प्रत्येक हप्ता दर महिन्याचा हप्ता तुम्हाला वेळेत जमा होत आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. महायुती सरकार एकदम व्यवस्थितपणे काम पार पाडत आहे व ही योजना सुरळीतपणे चालवत आहे, पार पाडत आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. तुम्हाला 5 वर्ष ही योजनेचा लाभ मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आता बघा पुढचे अजून काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नाची सुद्धा आपण या ठिकाणी अपडेट पाहणार आहोत. त्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. लाडक्या बहिणींना मिळणार आता 2 गिफ्ट. तर 2 कोणते गिफ्ट लाडक्या बहिणीला मिळणार आहेत? परंतु हे गिफ्ट फक्त पात्र निवडक महिलांनाच मिळणार आहेत. ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत, तसेच निवडक महिलांनाच हे गिफ्ट मिळणार आहेत. तर ते कोणते 2 गिफ्ट आहेत? ते आता आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्या अगोदर व्हिडिओला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरायचं नाहीये, जेणेकरून हा व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल झाला पाहिजे व सर्व महिलांपर्यंत ही महत्वपूर्ण अपडेट, महत्वपूर्ण माहिती पोहोचली पाहिजे. या उद्देशातून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, सगळीकडे शेअर करा. तर या ठिकाणी बघा पहिलं जे गिफ्ट असणार आहे ते असणार आहे लाडक्या बहिणींसाठीचं पहिलं गिफ्ट. ते म्हणजे तुम्हाला बघा पहिल्या गॅस सिलेंडरचे पैसे जमा झालेले आहेत. आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. लाडक्या बहिणींना लवकरच दुसऱ्या गॅस सिलेंडरचे पैसे जमा होणार आहेत. अशी या ठिकाणी ऑथेंटिक अपडेट समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे झालं पहिलं गिफ्ट. तर दुसरं गिफ्ट काय असणार आहे? तर लाडक्या बहिणींसाठी दुसरं गिफ्ट असणार आहे ते असणार आहे 10वा हप्ता. बघा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आतापर्यंत 9 हप्ते जमा झाले. बघा तुम्हाला 9 हप्ते 1500 रुपये प्रमाणे मिळाले. म्हणजे लाडक्या बहिणींना एकूण 13,500 रुपये आतापर्यंत लाडकी बहीण या योजनेतून मिळाले आहेत. आता लाडक्या बहिणींना 10व्या हप्त्याचे सुद्धा पैसे जमा होणार आहेत. हे लाडक्या बहिणींसाठी दुसरं गिफ्ट असणार आहे आणि हे पैसे लवकरच जमा होणार आहेत. कधीपर्यंत जमा होतील व्हिडिओमध्ये पुढे आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तसेच बघा या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी आता काही नवीन नियम करण्यात आलेले आहेत. तर लाडक्या बहिणींसाठी कोणते आहेत ते नवीन नियम आता ते आपण जाणून घेणार आहोत. तर नियम क्रमांक पहिला म्हणजे नियम क्रमांक 1 कोणता आहे? तर बघा लाडक्या बहिणींसाठी जो पहिला नियम आहे तो आहे आधार कार्डचा नियम. तर बघा लाडक्या बहिणींनी तो फॉर्म भरला, तो फॉर्म मंजूर असला आहे. तुमचा फॉर्म मंजूर झाला या ठिकाणी तुम्ही पहिली गोष्ट क्लिअर केली म्हणजे स्टेप क्लिअर केली. दुसरा जो नियम म्हणजे पहिला नियम आहे आधार कार्ड नियम. तर तुमचं जे आधार कार्ड आहे त्याच्यावरती जी माहिती आहे ती अचूक पाहिजे आणि तुम्ही जे फॉर्म भरताना माहिती लिहिलेली आहे किंवा तुमचं नाव आहे, सर्व गोष्टी मॅच झाल्या पाहिजेत. कोणतीही त्याच्यामध्ये गफलत नसायला पाहिजे. हा पहिला नियम आहे आणि त्यामध्ये सोबत तुमचं जे आधार कार्ड आहे त्यासोबत तुमचं बँक अकाउंट लिंक पाहिजे. कारण की हे जे पैसे आहेत हे तुम्हाला डीबीटी मार्फत ट्रान्सफर केले जातात. म्हणजे डीबीटी मार्फत आधार संलग्न बँकेत हे पैसे लाडकी बहिणींच्या 10व्या हप्त्याचे पैसे येणार आहेत. ठीक आहे. तुम्हाला जर आधीचे 9 हप्ते व्यवस्थितपणे आले असतील तर 10व्या हप्त्यामध्ये सुद्धा तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. 10व्या हप्त्याचे सुद्धा पैसे लाडक्या बहिणींना व्यवस्थितपणे मिळणार आहेत. तर आता बघा तुम्हाला नियम क्रमांक 1 समजलेला आहे. आता तुम्हाला नियम क्रमांक 2 समजावून सांगतो. तर लाडकी बहिणी संदर्भातील जो नियम क्रमांक 2 आहे तो नियम क्रमांक 2 आहे डॉक्युमेंट संदर्भात. तर बघा तुम्हाला माहिती आहे कोणती जरी योजना असेल त्यामध्ये कागदपत्रे खूप मॅटर करतात. साधं तुम्हाला गव्हर्नमेंट योजनेचा किंवा कोणत्याही प्रायव्हेट कंपनीमध्ये जरी तुम्ही नोकरीसाठी गेला, जॉबसाठी गेला किंवा सरकारी नोकरीची जरी तयारी करत असला तरी तिथे तुम्हाला कागदपत्राचा नियम हा लागूच असतो. कागदपत्रे, माहिती वगैरे सर्व व्यवस्थित भरावी लागते.
आता बघा तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात सुद्धा तशीच अपडेट आहे. तुम्ही फॉर्म भरताना जरी डॉक्युमेंट्स वगैरे दिले असले, तुमचं आधार कार्ड दिले, काही महिलांनी पिवळे किंवा केशर रेशन कार्डची झेरॉक्स, उत्पन्नाचा दाखला, बऱ्याचशा गोष्टी तुम्ही त्यावेळेस जोडल्या होत्या. हमीपत्र असेल, अनेक गोष्टी तुम्ही त्यावेळेस जोडल्या होत्या लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना. परंतु आता सर्वांच्यासाठी एक नियम लागू करण्यात आलेला आहे. आता लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी ई-केवायसी करावी लागणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल, ही ई-केवायसी 1 वर्षातून एकदा करावी लागणार आहे का? तर हो, 1 वर्षातून एकदा. परंतु कधी करावी लागणार आहे? तर बघा जून महिन्यामध्ये बघा 1 जून ते 1 जुलै हा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये लाडक्या बहिणींना दरवर्षी ई-केवायसी करावी लागणार आहे व हयातीत असल्याचा पुरावा सुद्धा सादर करावा लागणार आहे. असे काही नवीन नियम या ठिकाणी जाहीर झालेले आहेत. तर या ठिकाणी बघा आता तुम्हाला नियम क्रमांक 2 समजलेला असेल. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एकूण 3 नियम आहेत. आता तिसरा नियम काय असणार आहे तो आपण पाहूया. तर बघा लाडकी बहीण योजना नियम क्रमांक 3. तर बघा नियम क्रमांक 3 आहे चारचाकीबाबत. बघा जर तुमच्याकडे फोर व्हीलर असेल तर तुम्हाला या योजनेमधून बाद केलं जाईल, तुमचा लाभ थांबवला जाईल, तुम्हाला या योजनेमधून वगळलं जाणार आहे. तसेच अजून तिसराच नियम आहे उत्पन्न नियम. चारचाकी असेल आणि उत्पन्न जरी तुमचं 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, बघा वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल आणि मंथली उत्पन्न किंवा दर महिन्याचं उत्पन्न हे 20,000 पेक्षा जास्त असेल, तर तुमचा सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ थांबवला जाईल व तुम्हाला या योजनेमधून वगळले जाणार आहे. हा आहे नियम क्रमांक 3. तुम्हाला आता नियम क्रमांक 3 समजलेला आहे. ठीक आहे, आता आपण पुढची अपडेट पाहूया. लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे की आता आम्हाला पैसे कधी मिळणार, गिफ्ट कधी मिळणार. तर बघा लाडकी बहीण योजनेला आता 1 वर्ष पूर्ण होत आहे. बघा लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. आता लाडकी बहीण योजनेचा वर्धापन दिन जवळ येत आहे व लाडक्या बहिणींना वर्धापन दिनी गिफ्ट दिले जाऊ शकते. या ठिकाणी अशी अपडेट आहे. बघा अशी प्रकारची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. बघा लाडकी बहीण योजना ही जून महिन्यामध्ये सुरू करण्यात आलेली होती, म्हणजे त्याचा प्रस्ताव वगैरे सुरू करण्यात आले होते व पहिला जो तुम्हाला लाभ देण्यात आले होता लाडकी बहिणींचा, तो देण्यात आलेला होता जुलै महिन्यामध्ये. बघा जुलै महिन्यामध्ये तुम्हाला पहिला हप्ता पडला होता. जुलै आणि ऑगस्टचे पैसे तुम्हाला एक साथ 3,000 रुपये त्यावेळेस जमा करण्यात आलेले होते. आता बघा लाडकी बहिणींचा योजनेला आता 1 वर्ष पूर्ण होणार आहे. ही योजना महायुती सरकार एकदम व्यवस्थितपणे सुरळीतपणे हाताळत आहे, चालवत आहे. कोणतीही या योजनेमध्ये अडचण नाहीये व सर्व गोष्टी व्यवस्थितपणे होत आहेत. त्यामुळे आता बघा लाडकी बहीण योजनेचा वर्धापन दिन आता जवळ येणार आहे व या दिवशी अतिशय महत्वपूर्ण लाडक्या बहिणींसाठी दिवस असणार आहे व यावेळेस या वर्धापन दिनी लाडक्या बहिणींना गिफ्ट दिले जाऊ शकते, अशा प्रकारची शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भात अजूनपर्यंत कोणतीही मोठी घोषणा झालेली नाहीये, परंतु लवकरच घोषणा होऊ शकते, कारण की अजून 2-3 महिने बाकी आहेत. त्यामुळे वर्धापन दिनादिवशी किंवा त्यावेळेस काहीतरी नियोजन सरकार करू शकतं. जर त्यावेळेस तशा प्रकारची सर्वात जर कोणती अपडेट आली, तर ती सर्वात अगोदर अपडेट तुम्हाला आपल्या या YouTube चॅनलच्या माध्यमातून, म्हणजे आपल्या मराठी अनिकेत या चॅनलच्या माध्यमातून दिली जाईल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून चॅनलशी नक्की कनेक्ट राहा आणि प्रत्येक व्हिडिओ पाहत जा, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळते. ठीक आहे, आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया. ठीक आहे, तर बघा लाडकी बहीण योजनेमधून लाडक्या बहिणींना आतापर्यंत किती पैसे मिळाले. बघा तुम्हाला आता बोलल्याप्रमाणे लाडकी बहिणींचा जो पहिला हप्ता होता, म्हणजे 1,500 रुपये, पहिले 1,500 रुपये हे आले होते. या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, जुलै महिन्यामध्ये. जुलै महिन्यामध्ये 1,500 रुपये आले. त्यानंतर ऑगस्टचे 1,500, 3,000 रुपये जुलै आणि ऑगस्टचे तुम्हाला मिळाले. सोबत हे दोन्ही पैसे एकत्र दिले होते. त्यानंतर तिसरा हप्ता आला सप्टेंबरचा. सप्टेंबरचे 1,500 रुपये याच्यामध्ये ऍड झाले. 1,500 अधिक 3,000 एकूण 4,500 रुपये सप्टेंबर महिन्यापर्यंत 3 हप्त्याची लाडक्या बहिणींना जमा झाले. पुन्हा याच्यामध्ये 1,500 अधिक 1,500 बघा, चौथ्या हप्त्याचे 1,500 म्हणजे ऑक्टोबरचे 1,500, त्यानंतर 5व्या हप्त्याचे 1,500, नोव्हेंबरचे 1,500. बघा त्यावेळेस निवडणूक प्रक्रिया होती, त्यामुळे हे जे 4,500 होते याच्यामध्ये 1,500 ऍड होता, डायरेक्टली 3,000 ऍड झाले होते चौथा आणि पाचवा. कारण की ऑक्टोबर महिन्यामध्ये नोव्हेंबरचे पैसे दिले होते. नोव्हेंबरचे पैसे तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये देण्यात आले होते. निवडणूकच्या प्रक्रियेमुळे आचारसंहिता त्यावेळेस लागणार होती, त्यामुळे अनेक कारणे त्यावेळेस होती. ठीक आहे, त्यानंतर बघा निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणुकीच्या अगोदर महायुती सरकार सत्तेमध्ये पुन्हा येण्याच्या आधी लाडक्या बहिणींना जे पैसे जमा झाले होते, ते पैसे जमा झाले होते 5 हप्त्याचे 7,500 रुपये. त्यानंतर महायुती सरकार पुन्हा सत्तेमध्ये आले. सत्तेमध्ये येण्या अगोदर मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे साहेब होते आणि त्यानंतर मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस साहेब. ठीक आहे, त्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 7,500 रुपयाच्या गिफ्टमध्ये पुन्हा एकदा 1,500 रुपयाची वाढ करण्यात आली व लाडक्या बहिणींना एकूण 9,000 रुपयाचं गिफ्ट, 9,000 रुपयाचे हप्ते या ठिकाणी जमा झाले.
म्हणजे डिसेंबर. परत वर्ष 2025 सुरू झाले आणि लाडक्या बहिणींना 9,000 रुपयाच्या गिफ्टमध्ये पुन्हा एकदा 1,500 रुपये ऍड झाले व 7व्या हप्त्याच्या स्वरूपात जानेवारी महिन्याचे हप्ता शेवटच्या आठवड्यामध्ये अंतिम टप्प्यामध्ये एकूण 10,500 रुपये लाडक्या बहिणींना जमा झाले. त्यानंतर लाडक्या बहिणींना फेब्रुवारीच्या हप्त्याची खूप दिवस प्रतीक्षा करावी लागली. फेब्रुवारी महिना संपला तरी 8व्या हप्त्याचे पैसे जमा झाले नव्हते. परंतु महिला दिनाच्या दिवशी लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचे पैसे मिळाले. पुन्हा एकदा 1,500 रुपये ऍड झाले व टोटल 12,000 रुपये लाडक्या बहिणींना मिळाले. आणि लगेच 2 ते 3 दिवसाच्या कालावधीमध्ये मार्चचे सुद्धा पैसे सरकारने म्हणजे महायुती सरकारने टाकले. असे मिळून लाडक्या बहिणींना 12,000 प्लस 500 1500 13,500 एकूण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाले. म्हणजे लाडक्या बहिणींना एकूण जे पैसे मिळाले ते पैसे मिळाले 9 हप्ते एकूण व्यवस्थितपणे आतापर्यंत वितरित झालेले आहे. बघा, लाडक्या बहिणींसाठी आता मोठी बातमी आहे व मोठी खुशखबर आहे. आणि ती मोठी खुशखबर अशी आहे की आता लाडक्या बहिणींना 10व्या हप्त्याचं गिफ्ट मिळणार आहे. एप्रिलच्या हप्त्याचं गिफ्ट मिळणार आहे. एप्रिलचा हप्ता सर्व महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. पण कधी हप्ता जमा होणार आता त्याविषयी आपण अपडेट पाहूया. त्या अगोदर 2100 बाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी अपडेट दिलेला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम म्हणाल्या, आम्ही सर्व लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार आहोत. सर्व कॅल्क्युलेशन्स करून, सर्व कॅल्क्युलेटिव्ह गोष्टी करून, सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही बहिणींना 2100 रुपये देणार आहोत. योग्य वेळी आम्ही 2100 रुपये देण्याबाबत निर्णय घेणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. त्यांनी सांगितले, महायुती सरकार तुम्हाला 2100 रुपये देणार आहे. कोणत्याही महिलांनी काळजी करू नका, 100% आमचं सरकार तुम्हाला 2100 देणार आहे. तसेच त्यांनी सांगितले, ही योजना 100% 5 वर्ष चालणार आहे व लाडक्या बहिणींना आम्ही 100% 2100 रुपये सुद्धा देणार आहोत, अशी माहिती आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. तसेच बघा, 5 वर्षाचा जाहीरनामा आहे महायुती सरकारचा, असं सुद्धा त्या बोलल्या आहेत. त्यामुळे या 5 वर्षामध्ये आम्ही कधी सुद्धा किंवा 2100 रुपये तुम्हाला देणार आहोत, 100% देणार आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहेत. ही गोष्ट या ठिकाणी स्पष्ट झालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपण पुढची अपडेट पाहूया. तर बघा, लाडकी बहीण योजना आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट, सर्वच्या सर्व महिलांसाठी खुशखबर आहे. कारण की महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये आता पैशाचं वाटप होणार आहे. बघा, हे सर्व महाराष्ट्रातील जिल्हे आहेत. तुमचा जिल्हा कोणता आहे, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामधून पाहत आहात ते कमेंटमध्ये नक्की टाका. बघा, महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्हे या ठिकाणी बघा. सर्वात पहिली गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, ठीक आहे, अहमदनगर, बीड, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली या सर्वच्या सर्व बघा 36च्या 36 जिल्ह्याचे आपण नावे घेतलेली आहेत. या 36 जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींना आता 10व्या हप्त्याचं वाटप होणार आहे. सर्व लाडक्या बहिणींच्या बघा, महाराष्ट्र राज्यातील हे सर्व डिस्ट्रिक्ट आहेत. या सर्व डिस्ट्रिक्ट्समध्ये आता पैशाचं वाटप होणार आहे. सर्व महिलांच्या मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा बँकेकडून मेसेज सुद्धा येणार आहे. तर आता बघा, तुम्हाला प्रश्न पडला असेल की पैसे मिळणार आहेत, ठीक आहे, परंतु पैसे कधी मिळणार? तर पैसे तुम्हाला गुढीपाडव्याच्या सणाला मिळणार का, हा तुमचा प्रश्न आहे. तर बघा, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या चर्चा आहे की लाडक्या बहिणींना गुढीपाडव्याच्या सणानिमित्त गिफ्ट मिळणार. गुढीपाडव्याच्या सणाला 10व्या हप्त्याचे पैसे वाटप होणार. तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, गुढीपाडव्याचा सण बघा 30 तारखेला आहे, 30 मार्च या दिवशी आहे. या दिवशी 10व्या हप्त्याचा बोनस जमा करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. परंतु या दिवशी वार आहे रविवार आणि रविवारी असतात बँका बंद. आता बघा, त्यामुळे विषय असा आहे, या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, लाडकी बहिणींचा जो 10वा हप्ता आहे तो त्या 10व्या हप्त्याचे पैसे सर्वच्या सर्व बँकांमध्ये आता जमा होणार आहेत. सर्व बँकांकडून तुम्हाला मेसेज येणार आहे. तुम्हाला आधीचे पैसे व्यवस्थित आले असतील तर यावेळेसचे सुद्धा पैसे तुम्हाला व्यवस्थितपणे पडणार आहेत. कोणतीही अडचण येणार नाही. आणि विशेष म्हणजे सर्वच्या सर्व बँकेमध्ये पैसे येणार आहेत. भरपूर महिलांनी पोस्ट बँकेचे अकाउंट दिलेले आहे. तर ज्या महिलांनी पोस्ट बँकेचे अकाउंट दिले असेल त्या महिलांच्या खात्यामध्ये सर्वात आधी पैसे येणार आहेत. इतर बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत, परंतु पोस्ट बँकवाल्या महिलांना सर्वात आधी लाभ मिळणार आहे, अशी या ठिकाणी अपडेट आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, पुढची जी लेटेस्ट अपडेट आहे ती आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भातील. तर बघा, लाडक्या बहिणींचा खूप कॉमन प्रश्न आहे की आम्हाला जो 10वा हप्ता मिळणार आहे, म्हणजे आम्हाला जे एप्रिलचे पैसे मिळणार आहेत ते पैसे किती मिळणार, 1500 मिळणार की 2100 मिळणार? तर बघा, लाडक्या बहिणींचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. प्रश्न असा आहे की लाडक्या बहिणींना 10वा हप्ता 2100 येणार का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे नो.
नो म्हणजे नाही. नो मीन्स नाही. 10वा हप्ता तुम्हाला 2100 मिळणार नाही. कारण की 2100 बाबत अजूनपर्यंत निर्णयच झालेला नाहीये. शासन निर्णयच झालेला नाही. तर तुम्हाला ₹2100 कसे मिळतील? कॉमन सेन्स आहे ना. त्यामुळे ₹2100 तुम्हाला अजिबात मिळणार नाहीत. भविष्यात मिळणार आहेत. योग्य वेळी 2100 बाबत निर्णय घेतला जाणार आहे व सर्व लाडक्या बहिणींना, सर्व लाडक्या ताईंना ₹2100 दिले जाणार आहेत. त्यामुळे बघा 2100 बाबत तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला ₹2100 महायुती सरकार 100% देणार आहे. सध्या जरी 1500 देत असेल तरी भविष्यात ₹2100 देणार आहे. आता लाडक्या बहिणींचा प्रश्न असेल, की आम्हाला जो 10वा हप्ता मिळणार आहे, तो 10वा हप्ता आमच्या बँक अकाउंटमध्ये कधीपर्यंत जमा होईल? तर बघा सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. 1 एप्रिल ते 5 एप्रिल या कालावधीमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 10वा